किल्ले रायगडावरती जाणाऱ्या मार्गावरती मोठं भगदाड पडलंय। कोंजर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचलेला आहे। डोंगरामधून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोरी वाहून गेली आहे। रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक ही बंद आहे। कोंजर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक ही बंद करण्यात आली आहे। डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे हा रस्ता खचल्याची माहिती आहे। रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। कोंजर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचलेला आहे। डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोरी ही वाहून गेलेली आहे। किल्ले रायगडावरती जाणाऱ्या मार्गावर मोठं भगदाड पडलंय। कोंजर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचलेला आहे। रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता हा खचलेला आहे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे मोरी देखील वाहून गेलेली आहे। अजेश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडहून जोडले गेलेले आहेत। अजेश, कोंजर गावच्या वरच्या बाजूचा रस्ता हा खचल्याची माहिती आहे आणि एका ठिकाणी मोरी वाहून गेल्याची माहिती आहे। काय परिस्थिती आहे पावसाची रायगडमध्ये? तेजेस पाहायला गेलो तर महाड आणि रायगडला जोडणारा जो रस्ता आहे त्याचं काम गेल्या 4-5 वर्षापासून सुरू आहे, मात्र हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही। रायगडमध्ये रात्रीपासूनच जोरदार पावसाने सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे कोंजर गावाच्या वरच्या बाजूचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी या ठेकेदारांनी मोरी टाकून हा रस्ता बनवला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहाने ती मोरी वाहून गेल्याने पूर्णपणे या रस्त्यावर भगदाड पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रायगडमध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहून गेला आहे। आता किल्ले रायगडाकडे जाणारा मार्ग जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। 7 जून आणि 9 जून रोजी दोन्ही तारखे आणि तिथीनुसार शिवराज्याभिषेक किल्ले रायगडावर होणार आणि असंख्य शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल होतील शिवराज्याभिषेकला आणि त्या आधीच अशा पद्धतीची रस्त्याला भगदाड पडल्याने म्हणजे येणाऱ्या पर्यटकातील शिवभक्तांची मोठी गैरसोय होऊ शकते, या निमित्ताने आपल्याला दिसून येते। अगदी अजेश, सोबतच रहा, अजून एका बातमीचे तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे।